मी 15 दिवसापूर्वीच हे बोलले होते. अनेक वर्तमानपत्रांत तुमच्यासारख्या जबाबदार चॅनल्सनी हे दाखवलेले आहे. 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा. 25-26 लाख लोकांना तुम्ही पैसे देता. मग ते पैसे त्यांनी फॉर्म कोणी भरले? त्याची जबाबदारी कोण घेणार? कॅन्सल करायचे काय निकष लावून फॉर्म भरले आणि काय निकष लावून कॅन्सल केले? याचं उत्तर सरकारला आम्हाला द्यावं लागेल. आणि 4,800 कोटी तुम्ही विचार करा 4,800 कोटीमध्ये काय काय झालं असतं? किती शाळा झाल्या असत्या, किती रस्ते झाले असते, किती कॉलेजेस झाले असते, किती हॉस्पिटल झाली असती, सरसकट कर्जमाफीला किती आधार मिळाला असता एखाद्या शेतकऱ्याला मला सांगा. त्यामुळे ह्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. सरकारने SIT लावावी, CAG रिपोर्ट काढावा, पण ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे. फॉर्म कोणी भरले, कसे भरले गेले आणि पैसे कोणाच्या अकाउंटला गेले. जर हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT आहे तर लिकेजचा विषयच येत नाही. मग हे खोटे फॉर्म भरलेच कसे गेले आणि मग तुम्ही भरले तर मग कॅन्सल कुठल्या निकषाने केली? हा प्रश्न आहेच ना. आणि पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी तिथे एवढं चांगलं प्रशासन आहे, 2 लाख खोटे फॉर्म भरले जातात. हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे? कुणाच्याकडे हे पैसे गेले मग? यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांना माध्यमांनी आज विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते असे म्हणतात तो प्रदीप खोके मग काय लाडकी बहिणी योजना बंद करू. हा बंद करा म्हणून प्रयत्न नाहीये, पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे ना. बंद करून प्रश्न सुटत नाही. सुधारणा केल्या पाहिजेत ना त्या स्कीम मध्ये. जर लाडक्या बहिणी खरंच तुमच्या लाडक्या असतील आणि इलेक्शन नंतरही तुमच्या बहिणी तुम्हाला लाडक्या असतील तर बहिणीसाठी सुधारणा करणं हे सरकारचा जो भाऊ बनतोय त्याचं कर्तव्य नाही. आणि घोटाळेबाज सरकार आहे हे. रोज घोटाळे निघतात. आता तो 5,000 कोटी रुपयाचा सिडकोचा घोटाळा, ॲम्ब्युलन्सचा घोटाळा, किती घोटाळे सांगू? तुम्हीच रोज चॅनलवर दाखवता ना घोटाळे या सरकारचे. मग तुमच्या कालच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेत्यांकडून टीका होते किंवा भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी टीका केली की वारकरी संप्रदायाचा पांढरा तुम्ही अपमान केला आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुमचं विधान बरोबर असं म्हणू नका. मी आता हे बघा, मला जे योग्य वाटतं ते मी बोलते आणि करते. माझी ना ईडी ना CBI, मी काय कोणाला काय केलं नाही. आणि मी रामकृष्ण हरिवाली. सगळ्यांना माहिती आहे माझं पांडुरंगाचं आणि माझं काय नातं आहे. आणि लोकांना माझ्यावर एका सशक्त लोकशाहीमध्ये माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. जयकुमार गोरे म्हणतात की ताईंना विचारा तुमचा कॉन्ट्रॅक्ट कोणता आहे, आमच्या कॉन्ट्रॅक्टला हे सांगा. ठीक आहे ना, अधिकार आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. इंदापूर तालुक्यातून बोगस मतदाराची यादी जी आहे तिथे पुढे आलेली आहे. सरपंच जे आहेत त्यांनी या संदर्भातील डॉक्युमेंट काही पुढे आलेली त्याची काही दाखल केली आहे. त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे माझ्यापासून सुरुवात करा. बारामती लोकसभा मतदारसंघ याच्यापासूनच सुरुवात करा. कशाला आपण दुसऱ्याला नावं ठेवत बसायची? स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. माझं म्हणणं आहे बारामती लोकसभा मतदारसंघापासूनच सुरुवात करा या सगळ्या प्रक्रियेची. आणि तुम्ही बघत असाल भारतीय जनता पक्षाचे 2 नेत्यांनी पण मान्य केलंय की अशी डुप्लिकेट मतं आहेत. केलंय की नाही मान्य? तुमच्याच चॅनलवर मी पाहिले, एक महाराष्ट्रातले आणि एक बाहेरचे. याचा अर्थ काहीतरी काहीतरी गडबड आहेच ना, म्हणून तर म्हणताय. आणि आपला तर डेटाच पाहिलाय. राहुल गांधींनी तुम्हाला डेटा दाखवलाय. आमचे अशोक बापूंनी डेटा दाखवला आहे. पनवेलला जे बाळाराम पाटील आहेत त्यांनी डेटा दाखवला. हा सगळं तुमच्या चॅनलवर आहे. जे दूध का दूध और पाणी का पाणी. आणि आम्ही अजून प्रत्येकाला शोधायला लावतो. आणि मी निवडून आले म्हणून माझा नाही, माझ्यापासूनच सुरू करा. मी निवडून आले असले तरी चेकिंग करा, असा माझा आग्रह आहे. सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमाला नाही बघा, सुनेत्रा वहिनींनी कुठे जायचं आणि नाही जायचं ही लोकशाही आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या कार्यक्रमाला मलाही कंगनाजींनी बोलवलं होतं. पण मी कंगनाजींना सांगितलं आणि मी त्यांना विनंती केली, कंगनाजी हा संघाचा एनरोलमेंटचा त्यांनी मला सांगितलं, म्हणजे आपण फॉर्म भरतो ना सभासद नोंदणी, सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला मला कंगनाजींनी बोलवलं होतं. पण मी विनम्रपणे त्यांना सांगितलं की संघाच्या ह्या एनरोलमेंट म्हणजे सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला मला येता येणार नाही. कारण शेवटी सभासद नोंदणी म्हणजे आपण मेंबर होणं. आता त्या कार्यक्रमाला मी कशी जाणार? आणि ती माझी वैयक्तिक संबंध कंगनाजींची चांगले आहेत, पण आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आज मोठ्या घोषणा केली, भारत 2035 अवकाशात केंद्र स्थापन करेल. आणि दुसरे म्हणजे यावर्षीच्या अखेरपर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची मोबाईलची भारतात बसणार अशी 2 घोषणा त्यांनी. तंत्रज्ञान रोज बदलतं हो. मी आता इंदापूरमध्ये बोलते. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर लाईव्ह दिसतं. तर
टेक्नॉलॉजी रोज बदलते. तुमचा हा मोबाईल आधी तुम्हाला कॅमेरामन लागायचा. आता तुम्हीच स्वतः रिपोर्टिंग आणि कॅमेरा दोन्ही तुम्हीच करता. तर तंत्रज्ञान रोज बदलत जातं. एक मोठी घटना पुण्यातून समोर आलेली आहे, की किकी पबमध्ये अल्पवयीन मुलांची फ्रेशर्स पार्टी झाली आणि त्यामध्ये या अल्पवयीन मुलांना त्या ठिकाणी मद्य विक्री झालेली आहे. हां, म्हणजे पोलीस यंत्रणा काय करते पुण्याची? सारख्याच्या गोष्टी क्राईम पुण्यात कसा वाटतो? पुण्याचे पोलीस काय करतायत? ज्यांच्यावर केसेस नाही त्यांच्यावर खोट्या केसेस लावायच्या आणि जे गुन्हेगार आहेत ते मोकाट आहेत पुण्यात. ते दुर्दैव आहे पुण्याचं. मनोज जरांगे पाटील आता 29 तारखेला मुंबईमध्ये पुन्हा आंदोलन करणार आहे. त्यांनी 26 तारखेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलं. पुन्हा मराठा आणि ओबीसी हा संघर्ष मला याची फारशी माहिती नाही. मी गाडीत होते, प्रवास करत होते, त्यांचं आलं तेव्हा. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांसाठी टोलमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर पुणे मुंबई एक्सप्रेसवर होती. चाकरमानी जे आहेत त्यांना गावाकडे जात असताना काही लोकांचे फास्टॅगमधून पैसे कट झालेले. मग तर सरकारने घोषणा केली दुसरीकडे पैसे कसं आहे कट घोषणाबाद सरकार आहे. जे सरकार बहिणीला धोका देऊ शकतं, या जगातलं आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं बहीण भावाचं असतं. त्या बहीण भावाच्या नात्यामध्ये 26 लाख बहिणींना जर हे सरकार धोका देऊ शकतं, तर मग टोल क्या चीज आहे. शेवटचा आपण एक प्रश्न डुप्लिकेट मतदारांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी प्रश्न पुढे आणले आणि हा संघर्ष एनडीए वर्सेस इंडिया आघाडी पेटलेला आपण पाहतो. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की डुप्लिकेट मतदारांच्या मुद्द्यावरून त्यांचं असं म्हणणं की वोट चोरी महाराष्ट्रात डोकं चोरी झालंय. कसं वाटतं त्यांच्या या ठिकाणी? शाही आहे, प्रत्येकाने आपल्याला जे वाटावं ते बोलावं. म्हणून आम्ही प्रत्येकाने मनावर घ्यायचा आग्रह कशाचा? ठीक आहे ना, लोकशाही आहे. आम्ही जर बोलतो तसं ते आमच्यावर बोलतात तेव्हा आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. ह्याला तर सशक्त लोकशाही म्हणतात. दौंडमध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललंय. दौंडमध्ये नाही, राज्यातच चाललंय. कारण काय हा. प्रशासन काय काल करतंय? पोलीस असल्याचे सांगून मग एका महिलेवर अत्याचार नाही करण्यात नाही, सातत्याने बलात्कार राज्यात होत आहेत हे. संपूर्ण राज्यात महिलांवरचे अत्याचार आणि अन्याय वाढलेले आहेत. हा भारत सरकारचा डेटा सांगतो आणि केंद्रात आणि इथे दोन्हीकडे त्यांचंच राज्य आहे. हा डेटा केंद्र सरकारचा आहे, जो महाराष्ट्राबद्दल बोलतोय. राज्यात एकंदरीत पाऊस खूप मोठा झाला. गेल्या 10 दिवसापासून पावसाला महाआपल्याला आपण पाहिलेला आहे. जवळपास 19 जिल्ह्याला मी माननीय मुख्यमंत्री आणि केंद्राचे सहकार मंत्री अमितभाई शहांची खरं तर भेटी घेतली मागच्या आठवड्यात आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे, त्याच्यासाठी कृपा करून मदत करावी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.